नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। राष्ट्रीय आरोग्य विभाग भरती 2025-26 ची नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत 2026 ही भरती निघालेली आहे। 154 जागांसाठी इथे भरती होणार आहे। स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, कीटकशास्त्र, फिजिओथेरपिस्ट आणि फार्मासिस्ट या पदासाठी इथे भरती होणार। ऑफलाईन अर्ज करायचा आहे। खुला प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। वय तुम्हाला 65 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। मुलाखत आधारित इथे परीक्षा होणार आहे, म्हणजे डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। आपण संपूर्ण सविस्तर माहिती इथे पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, महाराष्ट्रात आरोग्य विभाग अंतर्गत भरती निघालेली आहे। 2026 ही भरती आहे। हॉस्पिटल स्टाफ, डॉक्टर, नर्स यांच्यासाठी इथे जागा निघालेल्या आहेत। 154 जागा आहेत। लास्ट डेट आहे अर्ज करण्याची 6 जानेवारी 2026 ते 13 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। ओपनसाठी 150 रुपये आणि बॅकवर्डसाठी 100 रुपये अर्ज फी असणार आहे। कमीत कमी 38 आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 17,000 ते 32,000 पर्यंत मिळणार आहे। रायगड जिल्ह्यासाठी तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता। त्यानंतर अर्ज ऑफलाईन करायचा आहे। निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे तुमची होणार आहे। शैक्षणिक पात्रता MBBS, ANM, 12th पास ETC असणार आहे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन पाहूया। राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी रायगड यांच्या अंतर्गत ही पद भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत निवड कंत्राटी पद्धतीने इथे भरती होणार आहे। 29/6/2026 रोजी तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। शैक्षणिक पात्रता बघा, स्टाफ नर्स यांच्यासाठी बघा BSc नर्सिंग, GNM नर्सिंग असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि तुम्हाला इथे 10 पदे असणार आहेत। अर्जासाठी 1, भजब साठी 1, इमा व साठी 2, SCBC साठी 2, EWS साठी 1, खुला प्रवर्गासाठी 3 असे इथे पदे असणार आहेत आणि 20,000 इथे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। 15व्या वित्त आयोग यांच्या अंतर्गत स्टाफ नर्स यांच्यासाठी इथे व्हॅकन्सी निघालेली आहे। BSc नर्सिंग, GNM विथ नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागणार आहे। रायगड जिल्हा अंतर्गत ही भरती होणारे 3 जागा आहेत। अर्जासाठी 1, विजासाठी 1 आणि खुला प्रवर्गासाठी 1 आणि 20,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी 12th सायन्स असेल आणि इक्विव्हॅलेंट कोर्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग असेल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता। इथे 25 जागा आहेत। अर्जासाठी 3, अर्जासाठी 2, भज ब साठी 1, भज क साठी 1, भज ड साठी 1, इमा व साठी 5, SCBC साठी 3, EWS साठी 2 आणि खुला प्रवर्गासाठी 7 असे इथे जागा आहेत आणि तुम्हाला 18,000 इथे सॅलरी मिळणार आहे। बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी 12th पास सायन्स असेल किंवा इक्विव्हॅलेंट कोर्स पास असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 10 जागा आहेत। अर्जासाठी 1, अर्जासाठी 2, विजा साठी 1, भज ब साठी 1, EWS SCBC साठी 2, EWS साठी 1, खुला प्रवर्गासाठी 2 असे जागा आहेत आणि 18,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर एंटोमॉलॉजिस्ट यांच्यासाठी इथे 15 जागा आहेत। अर्जासाठी 2, त्यानंतर अर्जासाठी 1, विजासाठी 1, भज ब साठी 1, इमा व साठी 3, SCBC साठी 2, EWS साठी 1 आणि खुला प्रवर्गासाठी 4 अशा जागा आहेत आणि इथे तुम्हाला 40,000 पर्यंत सॅलरी मिळणार आहे। MSc झूलॉजी विथ 5 year एक्सपिरियन्स असेल तर इथं अर्ज करू शकता। पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट यांच्यासाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ केअर असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता। 15 जागा आहेत। अर्जासाठी 2, अर्जासाठी 1, अर्जासाठी 1, भज ब साठी 1, इमा व साठी 3, SCBC साठी 2, EWS साठी 1, खुला प्रवर्गासाठी 4 अशा इथे जागा आहेत। त्यानंतर इथे 35,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यासाठी बघा 12th
12th डिप्लोमा असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 30 जागा आहेत. असाठी 4, असाठी 3, विज साठी 1, भज ब साठी 1, भज क साठी 1, इमा व साठी 6, SC/BC साठी 3, EWS साठी 3 आणि खुला प्रवर्गासाठी 8 अशा जागा आहेत. 17,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यासाठी 12+ डिप्लोमा असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 6 जागा आहेत. साठी 1, साठी 2, साठी 1, विजा साठी 1, SC/BC साठी 1, EWS साठी 1 आणि 17,000 तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांच्यासाठी बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान इथे तुमची सिलेक्शन होणार आहे. MSW और ME असेल सोशल सायन्समध्ये तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 20,000 सॅलरी आहे. 2 जागा आहेत. विजा साठी 1 आणि SC/BC साठी 1 असे 2 जागा इथे आहेत. त्यानंतर बघा CPHC कन्सल्टंट यांच्यासाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट असाल, MPS, MHA, MBA, हेल्थ केअर रिलिव्हेंट प्रोग्राममध्ये इथे 1 जागा आहे. 35,000 तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर यांच्यासाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 1 जागा आहे. 35,000 तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. हॉस्पिटल मॅनेजरसाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 1 जागा आहे. 35,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर यांच्यासाठी 1 जागा आहे. 35,000 तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट एपिडर्मॅलॉजिस्ट यांच्यासाठी सुद्धा 1 जागा आहे. 35,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. आयुष कन्सल्टंट यांच्यासाठी सुद्धा 1 जागा आहे. 35,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. ऑप्टोमेट्रिस्ट यांच्यासाठी BSc ऑप्टोमेट्री इयर एक्सपिरियन्स असेल, 1 जागा आहे. 20,000 तुम्हाला सॅलरी इथे मिळणार आहे. त्यानंतर डेंटल हायजीन यांच्यासाठी सुद्धा 2 जागा आहेत. विजा साठी 1, खुला प्रवर्गासाठी 1 तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे 17,000 सॅलरी मिळणार आहे. फिजिओथेरपिस्ट यांच्यासाठी ग्रॅज्युएट इन डिग्री असेल, फिजिओथेरपिस्ट 2 इयर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 3 जागा आहेत. साठी 1, विजा साठी 1, इमा व साठी 1, 20,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. ॲडिओलॉजिस्ट डिग्री इन ॲडिओलॉजिस्ट यांच्यासाठी 1 जागा आहे. साठी 1 आणि 25,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. डेंटिस्ट यांच्यासाठी 2 जागा आहेत. 30,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. फार्मासिस्ट यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे. 12+ डिप्लोमा असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 12 जागा आहेत. साठी 3, साठी 2, भज ब साठी 1, भज ड साठी 1, SC/BC साठी 4, EWS साठी 1, 17,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर RBSK मेडिकल ऑफिसर फिमेल यांच्यासाठी BMS BHMS असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. 9 जागा आहेत. साठी 1, साठी 1, विजा साठी 1, भज ब साठी 1, भज क साठी 1, भज ड साठी 1, इमा व साठी 2, SC/BC साठी 1 आणि तुम्हाला इथे 28,000 सॅलरी मिळणार आहे. तुम्हाला इथे अटी शर्ती दिलेल्या आहेत. ही भरती निवड कंत्राटी स्वरूपाची भरती असणार आहे आणि तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. ज्या दिलेला ॲड्रेस आहे तिथे तुम्ही वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता आणि तुमची जे निवड झाल्यानंतर तुम्हाला जर अटी शर्ती मान्य असेल तर 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती तुम्हाला इथे अटी शर्ती लिहून घेणार आहेत. त्यानंतर तुम्ही इथे जॉब करू शकता. तुम्हाला जर प्रतीक्षा यादी किंवा यादीची निवड, पद भरती याबद्दलची सविस्तर माहिती या वेबसाईटवरती तुम्हाला कळवण्यात येणार आहे. इथे तुम्ही संपूर्ण निवड यादी किंवा नियम अटी तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा, हे सर्व पदे आहेत जे कंत्राटी स्वरूपाचे आहेत. 29/6/2026 पर्यंतच तुम्ही इथे जॉब करू शकता. फक्त 7-8 महिन्यासाठी इथे कंत्राटी स्वरूपाची जॉब असणार आहे असंच तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत याबद्दलची माहिती दिलेली आहे. अर्जाचा नमुना जाहिरातीसोबत संकेतस्थळावर उपलब्ध असेल. बघा, तुम्हाला संकेतस्थळावर अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे. ते तुम्ही डाउनलोड करा आणि तो संपूर्ण त्यामध्ये माहिती फिलअप करा. त्यासोबत तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लावायचे, 10वी 12वी पदवी पदव्युत्तर या शैक्षणिक अर्हतेचे तुम्हाला सगळे गुणपत्रिका इथे जोडायचे आहेत. शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला इथे लावायचा आहे. त्यानंतर NHM मध्ये तुम्ही जर काम केलेलं असेल कोविड वेळेस किंवा कधी, तर तुम्ही तिथे इंटर्नशिप घेतला असाल तर ते सुद्धा डॉक्युमेंट्स असतील ते सुद्धा लावू शकता. जातीचे प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र तुम्हाला इथे लावायचं आहे. तसं काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला इथे लावायचं आहे. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लावायचे आहेत. उमेदवाराच्या नावात बदल झाला असेल तर ते सुद्धा लावायचे आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ही संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे जोडायचे आहेत. आणि 12/1/2026 ते
13/1/2026 तुम्ही जायचं आहे इंटरव्ह्यूसाठी, वॉक इन इंटरव्ह्यूसाठी. कुठं जायचं आहे वॉक इन इंटरव्ह्यूसाठी बघा, इथे ॲड्रेस दिलेला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रायगड, जिल्हा परिषद अलिबाग, कुटेबाग, जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ, अलिबाग, जिल्हा रायगड, पिन कोड 402201 इथे तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे वेळापत्रक सुद्धा दिलेलं आहे. स्टाफ नर्ससाठी तुम्हाला 12/1/2026 सकाळी 10 ते 12 वाजता जायचं आहे. 15व्या वित्त आयोगानुसार स्टाफ पुरुष यांच्यासाठी बघा 12/1/2026 सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्ही तिथे वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता. बघा अशा तुम्हाला डेट दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF दिला जाईल, तिथून तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला DD सुद्धा काढायची आहे, या नावाने तुम्ही तो DD सुद्धा तुम्ही तिथे लावू शकता. अशा पद्धतीची ही संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.